तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, आता दुपारचे 2 वाजले आणि ना आम्ही जाणार आहे आता स्वामीनारायण मंदिरामध्ये. आणि सकाळचं आवरतोय आणि तसे आवरले. आणि तसं पण आहे ना, प्रियंकाचे मिस्टर ड्युटीवर गेले तर ते येणार आहे 4 वाजता. तर आणि ते मंदिर पण 4लाच ओपन होतं, तर त्याच्यामुळे आहे ना मग थोडं लेट जाणार आहे आम्ही. आणि आवरलंय सगळ्यांचं. आता मिस्टर बसलेले आवरून इकडं. मम्मीने आज ना प्रियंकाचं आवरून दिलं, कारण प्रियंका म्हणत होती मम्मीला थांब 2 दिवस, पण पप्पा काही थांबवून देत नाहीये मम्मीला. पप्पा म्हटले तुला काय आवरायचं ते लगेच आवरून घे. मग मी आज डब्बे घासून घेतले. मम्मीने आताच मग मम्मीने गंदी पोरगी विरान लई त्रास देते, लईच बाहेर शेवट ठेव. विरान चप्पल आहे ती नाही बोलली करून घे ना. लहान मुलांना चपला आहे ते काय आवडतं काय खेळायला. चप्पल बाबाच्या चपलामध्ये गंदी चप्पल घेते का विरा? त्याचं पाणी पडलं वरून. विरू पाणी पडलं. तर मग आहे ना मम्मीने आवरलंय. आता आज बरेच डबे घासले ना, डब्बे बिब्बे घासले. इथले डबे वगैरे घासून दिले. कारण की आता प्रियंका प्रेग्नंट आहे, मग त्याच्यामुळे तिला होत नाही एवढं काम, म्हणजे जड कामं पण नाही करायची जास्त धावपळ. मग मम्मीने दिले आवरून. चाकू तिथं होता मग पुढं थांब मी देते. त्यातल्या मम्मीला आज उपवास, काल उपवास. आज एकादशी म्हणजे ते आजी वारली ना, तर त्यामध्ये सोडायला सांगतं काहीतरी एक ना, म्हणजे असं एक धरायला सांगतं काहीतरी. तर मम्मीला एकादशी धरायला लावलेले आणि काहींना असं वेगवेगळे पदार्थ सोडायला लावले. आणि पप्पांना साबुदाणा सोडायला लावलेला आहे आणि मम्मीला एकादशी धरायला लावली. मग आज एकादशी आहे, मम्मी खाती हे. बरोबर वाटलं असं एकादशीच फराळाचं त्याला सोडायला. आणि मम्मीची तब्येत खराब झाली कारण मम्मी उपवासला पण येते सलग आणणे ना. मम्मीचं असं थोडं रुटीन चेंज झालं, जेवण वगैरे असं व्यवस्थित नसलं, म्हणजे व्यवस्थित जेवण जरी असलं तरी मम्मीची तब्येत कशाने तरी वाढतीच, धावपळ करून करून कामाने वाढती. कारण मम्मी सतत धावपळ करते, आम्ही कसं थोडं रिलॅक्स राहतो. आणि आम्ही सांगतो मम्मीला रिलॅक्स राह, पण ती राहतच नाही, त्याच्यामुळे तिची तब्येत वाढती. आणि आमची पप्पाची वाढत चालली आहे. पुरींच्या पण वाढले. पण माझी तब्येत अशीच बरी आहे, मला पटापटा काम होतं, परत मी आजारी पडत नाही, म्हणजे असं मम्मीला तब्येत अशीच कमी आवडते. खरंय मेंटेन पाहिजे माणूस, भारी वाटत. खूप कमी नाही आणि खूप जास्त नाही, मम्मीची बरोबर आहे. पण असं जर मम्मीने सैल ब्लाऊज वगैरे घातले ते अजून कमी दिसत. मॅचिंग ब्लाऊज नसले ना साडींवर मग ते बोगस वाटत, तेव्हा ती तब्येत अजून डाऊन दिसते असं होतं. नाही तर मम्मीने चांगली राहिली ना, एकदम फिटनेस मध्ये दिसते. तुला एक सांगू का, असं शेप मध्ये माणूस चांगला राहतो. खरंय, म्हणजे आपल्याला काहीच त्रास होत नाही. आणि थोडी तब्येत वाढली ना, उठायला त्रास, बसायला त्रास. आणि खरंय जास्त आजार पण काही करून मला असंच आवडतं. आम्हाला पण आवडतं, पण आमची कमीच नाही होती. मला आवडायचंय. आता मम्मीला आवरायचं राहिलेलं आहे. मग मम्मीचं आवडलं, प्रियंकाचं आवडलं, आम्ही निघतो. म्हणजे त्या ताईंच्या घरी जाणार, म्हणजे आपले सबस्क्रायबरच होते आणि ते पण आमची फ्रेंडशिप झाली आणि त्यांनी आता बोलवलंय. मागच्या वेळेस पण तिकडे आले होते घरी, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ. तर आता इथं आलो ना, मग त्यांनी बोलवलं. आणि तसंच मग जवळ मंदिर पण आहे, आधी मंदिरात जाऊ. मग त्या म्हटल्या नक्की इकडे या, मग आम्ही जाणार त्यांच्या घरी आता. आणि खूप जणी म्हणताय भेटायचं, पण काही पॉसिबलच होत नाही. आणि मीटअप ठेवायचं तर आमचं आवडणार नाही त्या टायमिंगला, कारण आम्ही कधी आवरतो. अजून आपल्याला प्रियंकाचं बांधकाम पाहिलं जायचंय. हा ना, प्रियंकाचं बांधकाम बघायला जायचंय, ते पण जमाना अजून. आणि आता उद्या जाणार आहे आम्ही. आज पप्पा बळच थांबले. हे बघा, हे प्रियंका आता आवडते. तिचं आवडलं का मग निघणार आणि तिच्या मिस्टरांना घेणार तिथून आणि मग जाणार. हे बाई माझी विरुडी. काय ग, का ग विरुड्या? मावशीच्या घरी तिला तर नाही काहीतरी वाटतं मावशीच्या घरी. आणि आलं कशी करायची, बापरे असं करायची घर बघून. हे बघ किती छान. आजीला म्हणजे हे बघ हे बघ मला पण म्हणायची ना, हे बघ बापरे अशी करायची, तोंडाला हात बीत लावून. पण नेमकं प्रियंकाने काढलेली तिच्या व्हिडिओत, बघा तुम्ही. वरती यायचं तुला, वरती चढून देऊ.
घ्या ना तिला वरती. पप्पा तर नसते फोन पाहत्या. वरती यायचं शूज काढ मग. शूज राहू द्या, राहू द्या, काढ राहू शूज द्या. काढ नको गंदे गंदे राहते. शू नाही शू वर नसतं घ्यायचं. चल चल वर वर बघ ना तुझे कपडे बघ ना. तर आता वाजले 4 आणि जस्ट आम्ही निघालेलो आहे. आता सगळ्यांचं आवरलंय, मम्मीचं पण आवरलंय आणि निघालो. हे बा कम्प्लीट 4 वाजून 2 मिनिटं झाले आणि आता खूप टाइम होईल आम्हाला जायला. तर निघालो आम्ही आणि विरानं घेतला आता गाडीत झोपून. झोपली. शिव पण झोपला ना. शिवांश पण झोपलाय माझ्या. मिस्टरांची चालू आहे ड्रायव्हिंग. मी म्हणते बिल्डिंग बघा मम्मीला छान आहे. मम्मीला 50 मजल्यावर फ्लॅट बघायचं. पाठवायचं. आपल्याला किती मजल्यावर घ्यायचंय? पप्पा म्हणते वर पायऱ्यांनी 50 आहे. बापरे तिथं खालीच यायचे नाही लवकर. रोज जायचं असलं का पायऱ्यांनी लिफ्टने यायचं आता पायऱ्यांनी पायऱ्यांनी म्हणलं एकदाच चढायचं नाही एकदाच यावं लागेल काय. एकदा नाही बाई आपल्याच्याने शक्य. एवढं कसं काय होईल शक्य. एवढा चढावं लागेल. पण मला आता आम्ही आलोय जवळ जवळ अमोलच्या साडूच्या कंपनी जवळ आलोय आता. कंपनी जवळ कोणती आम्हाला दाखवा. ती ग्लोबल पोर्ट असेल. ग्लोबल पोर्ट मध्ये कोणत्या कंपनीत आहे ना हे. हीच आहे ना. हीच आहे ना. हा या हीच इकडची वाटतं. येस येस येस. ही का? तर आता आलोय आम्ही आणि अमोलला घेतलंय. अमोल सर जेवण वगैरे झालं ते दुपारचं. जेवण केलं होतं बटाट्याची चटणी. तर आता आम्ही निघालोय. कोणतं मंदिर आहे शिव? स्वामीनारायण. स्वामीनारायण टेम्पलला. आणि चांगलं आहे म्हणतात बघण्यासारखं आहे. अमोल सर म्हणे चला जाऊ आपण. त्याने हाफ डे टाकलाय आज लय सुट्टीला छान आम्ही मंदिर चाललोय. आहे, मी बघितलंय. आणि मंदिर गुगलवर बघितलं आम्ही छान आहे. आणि दीदीला लय दिवसाची इच्छा होती पण दीदीला योग येत नव्हता. आज योग आलाय. हा ना. नाही तशी म्हणणार नव्हती ना. तुम्हाला म्हणलं मी पण पाहते तुम्हाला पण दाखवते कसं म्हणजे. अच्छा तर चला जाऊ आता. दिवसाची इच्छा होते आहे ना. हे असं काय हो टेम्पल सारखं बनवलेले बघा ना यांनी. वेगळंच हे आहे ना. पाण्यात टाक्या नाही हे काहीतरी. हा बिल्डिंगचं डिझाईन आहे ते. भोपळा. जबरदस्त मंदिर आहे हो. फायनली पोहोचले सगळे मंदिरात. मंदिराच्या परिसरात मंदिर लय छान आहे बघ. हा? कुठं? हा इथं वातावरण पण किती भारी एकदम हिरवगार. लयच भारी. हिरवळ हिरवळ जास्त आहे. विरा ए बाबू तुला घ्यायचं का स्टॉल. विरा काय वाटत. दाजींची अप्सरा कशी कशी अप्सरा. हा चल मग चल चल. ओ कुठून एंट्री. एंट्री कुठून आहे काहीच गरज नाही. चल इकडून आहे का. तर आता आम्ही आलोय ना मंदिरात. मशीच सांगितलंय मी आता बायकोला घेऊन चाललोय मंदिरात. मंदिर दर्शन नीलकंठ अभिषेक मंडप. आणि एक स्वच्छता बिच्छता दिसती जरा व्यवस्थित आहे ना. मंदिर असले भारी. हम्म. स्वामीनारायण. आणि पाठी माग बघ ना हिरवळ बघितली का जरा जंगल विंगल तू. काय भारी ना. फॉरेस्ट बनवणार डोकं लावून बनवलं असं.